कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। घरटे जीवाचे बांधूया पुन्हा जरा, डोळ्यातून मायेचा वाहू लागला जरा। पहाटेतल्या स्वप्नासही आता चेहरा पाहिजे पाहिजे, शोधूया नव्या खुणा, कर्तव्य आहे पुन्हा। हे कुठे गेले? आहो 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 आका, कश कश तुम्ही हे असे का इकडे निघून आलात? सॉरी, पण मला आत येता येणार नाही। मी देवळात आत नाही येऊ शकत। आय सॉरी। तुला नुकतंच लग्न झालंय, सगळ्यात गोष्टी नवीन नवीन आहेत, तर मी ठरवलं होतं की नव्याने सगळं आत्मसात करायचं। तुला काही गोष्टी विसरून जायच्या, पण तरी नाही ठेवलं जातंय माझं पावलात। पण आईने सांगितलंय आपल्याला एकत्र आशीर्वाद घ्यायला। तुम्ही प्लीज माझ्यामुळे तुमचं देवदर्शन चुकवू नका। तुम्ही जा, दर्शन घ्या। आय रियली इन्सिस्ट, प्लीज। हो हो हो, 2-3 दिवस झाले लग्न होऊन, आय नो, पण काय करू, मला वेळ मिळतच नाहीये। हो बेबी, आपण जाऊया डेट वरती, प्लीज समजून घे ना आताची सिच्युएशन। काय? नाही नाही नाही, इकडे नको येऊ। नाही 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 नाही, काय ना, इथे बोर होशील ना तू, म्हणून म्हणतोय मी। गुरुजी, ओटी भरायची। तुमचं आत्ताच लग्न झालेलं दिसतंय। लग्नानंतर प्रथमच देवदर्शनाला आला आहात ना? हो। मग नवरा कुठे तुमचा? त्यांनाही बोलवा आतमध्ये। नाही गुरुजी, ते नाही येणार आहेत, ते बाहेरच आहे। अच्छा, म्हणजे मंदिराच्या बाहेर येऊन देवाच्या दर्शनाला आतमध्ये येणार नाही? माहित नाही, बहुतेक विश्वास नसेल त्यांचा। हे बघा, ज्यांचा खरंच देवावर विश्वास नसतो, जे खरंच नास्तिक असतात, तो व्यक्ती चुकूनही देवाच्या दारात येत नाही। पण अगदी देवाच्या दारात येऊन थांबणारा माणूस हा नेहमी देवावर चिडलेला असतो, आणि तसंच तुमच्या नवऱ्याच्या बाबतीतही दिसतंय। शिवायै सततं नमः। नमः प्रकृते वदरायै नियता प्रणता स्मता।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके. गेले एकदाचे. एवढी भूक लागली होती मला, मिठाई देऊन झाली तरी जाता जाईना. जीव कळवला इथे. चिनमनो, भिजवलेले बदाम खायची वेळ झाली आहे. चिनू, मी पण खेळू तुझ्यासोबत. नाही. मी पण खेळू का तुझ्यासोबत. नाही. अगं या ना. बसा. खाऊन टाक. वंच मला आवडतात. नाती माझ्या छान छान. नाती माझ्या छान छान. गोल्या गोल्या पान पान. गोऱ्या गोऱ्या पान पान. चिन्नू आणि मन्नू म्हणजे. चिनू आणि मनू म्हणजे. नॉटी गॉर्जियस मेली जान. नॉटी गॉर्जियस मेली जान. हा प्रसाद घ्या. हा प्रसाद तुमच्या नवऱ्यासाठीही घ्या आणि त्यांना सांगा, ते जरी देवावर चिडलेले असतील तरी देव त्यांच्यावर चिडलेला नाही. आई, माझ्या बनीवरती तुझा आशीर्वाद कायम राहू दे. म्हणजे सासूबाई चिडून म्हणाल्यात की त्याला मी कधीच आपलं मानणार नाही, पण माझा बनीवरती विश्वास आहे. तो सगळ्यांचं मन जिंकून घे. पण हे सगळं होत असताना बनीचं बालपण नको हरवू देऊस. आणि मलाही त्याची काळजी घेण्याची आणि सगळं सांभाळून घेण्यासाठी शक्ती दे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.